बकरी ईदच्या सणावरनं इकडे मुंबईमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे, खास करून मीरा रोड परिसरामध्ये। बकरे सोसायटीमध्ये आणणं, बकऱ्यांना सोसायटीमध्ये बांधणं आणि बकरे सोसायटीमध्ये कापणं किंवा त्यांची कुर्बानी देणं या मुद्द्यावरनं सगळा राडा पाहायला मिळाला। गेल्या वर्षी जिथे गोंधळ झालेला होता त्या जेपी इन्फ्रा सोसायटीत काल पोलिसांनी रूट मार्च काढलेला आणि सूचक इशारा दिला होता खरा, मात्र या शहरातल्या मीरा रोड मधल्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 सोसायटीत कालपासनं तुफान राडा रंगलाय। या सोसायटीच्या परिसरात ईद निमित्त कत्तलीसाठी आणलेल्या बकऱ्यांसाठी एक तात्पुरतं शेड उभारलं गेलं, पण मुस्लिम सभासदांनी अधिकृत बैठक न घेता या शेडसाठी परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी केला। तक्रारीनंतर पालिकेनं हे शेड तोडलं, मात्र बकरे परिसरातच फिरत असल्यामुळे रात्री तणाव वाढला। याच गोंधळात एका युवकावरती अज्ञातानं ब्लेडनं हल्ला झाला। त्यानंतर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात बंदोबस्त वाढवला। मग या परिसरात जमावानं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तर हनुमान चालिसाचं पठण केलं गेलं। मोठ्या गोंधळानंतर अखेर सगळ्या बकऱ्यांना या सोसायटीतनं बाहेर काढत त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं। त्या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तातडीनं मीरा रोड गाठला आणि या सोसायटीला भेट दिली आणि माध्यमांशी बोलताना या प्रकरणावरती त्यांनी जोरदार टीकाही केली।